बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये गेल्या 5 दिवसापासून विजय चव्हाण या तरुणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्या दरम्यान दिवाळीचा सण आलेला आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर राज्यभरामध्ये घरोघरी दिवाळी साजरी होते, मात्र जालन्यामध्ये बंजारा समाज जो आहे तो आंदोलनस्थळी अशा प्रकारे स्वयंपाक करून अनोखी दिवाळी साजरी करतोय। खरं तर या बंजारा समाजातील महिला आहे आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये या महिला ज्या आहे त्या या उपोषण स्थळी जे ते दिवाळी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एका प्रकारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्यामुळे खरं तर सरकारचा निषेध म्हणून हा बंजारा बांधव जो तो उपोषण स्थळी जो आहे तो दिवाळी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं तर बंजारा समाजामध्ये मेरा मागणं ही एक पद्धत आहे, जी की पारंपरिक पद्धत आहे। दिवाळीच्या दिवशी या छोट्या मुली जे ते तांड्यामध्ये मेरा मागत असतात, तर ही पद्धत देखील जुनी आहे, पारंपरिक। आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर बंजारा समाजाच्या उपोषण स्थळी या सगळ्या छोट्या मुली बसलेल्या आहेत आणि त्या थोड्याच वेळात जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आरक्षणाचा मेरा मागण्याचा संकल्प या सगळ्या मुलींनी केलेला आहे। आपल्यासोबत काही बंजारा बांधव देखील त्यांच्याकडनं आपण या सगळं जे करतात त्यांची माहिती घेऊया। चव्हाण साहेब, खरं तर नवीन पद्धत आपण पाहतोय की मेरा मागणं असेल, उपोषण स्थळी अशा प्रकारे स्वयंपाक सुरू आहे, काय नेमकी दिवाळी इथं साजरी करण्याचा तुम्ही निर्णय अगोदर घेतलेला होता? नाही, दिवाळी इथं साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतला नव्हता, पण आमच्या भगिनींनी असं सांगितलं की जर आमचं एक योद्धा ज्यांनी लग्न न करता समाजासाठी त्याग केलेले आहे असा योद्धा इथं बसलेला आहे आणि आम्हाला दिवाळी कशी गोड लागणार, त्यामुळं आमच्या जिल्ह्यातील महिला दिवाळी साजरा न करण्याचं, महाराष्ट्रामध्ये दिवाळी न साजरा करण्याचं महिला मंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे इथं दिवाळी साजरा करण्याचं महिलांनी निर्णय घेतलेला आहे। समितीने कुठलाही निर्णय घेतलेला नाही, आम्ही त्याच्यामध्ये फक्त सहभागी आहोत आणि निश्चितच शासन जिथपर्यंत आमचा निर्णय घेणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। शासनाचे डोळे अजून उघडलेले नाही, ज्या दिवशी शासनाचे डोळे उघडल त्याच दिवशी शासनाला कळल हा जो काय आंदोलन आहे याचं उग्र रूप महिलाच धारण करू शकतात आणि सर्व महिला मंडळांनी, पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांनी असं ठरवलेलं आहे की हा आंदोलन उग्र रूपात व्हायला पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अजून काही बंजारा बांधव आपल्यासोबत आहे। खरं तर मेरा मागणी पद्धत नव्यानं माहिती नाही, नेमकी काय असतं ही पद्धत, काय आणि काय करणार काय आहात तुम्ही? बंजारा संस्कृतीमध्ये आणि दिवाळीला मेरा मागण्या या पद्धतीला फार मोठं म्हणजे प्राचीन काळापासून महत्व आहे। या दिवशी आमच्या ज्या कुमारिका मुली असतात अगोदर सगळ्यात समूहाने नायकाच्या घरी जातात आणि नायकाच्या घरी गेल्यानंतर नायकाच्या घरासमोर ते खेळतात आणि गातात आणि गायल्यानंतर नायक त्यांच्या जी ही म्हणजे पंथी असते त्या पंथीमध्ये गूळ टाकतात आणि काही पैशाचे कॉईनचे नाणे टाकतात आणि त्यांना भरभरून असा आशीर्वाद देतात। मग त्या ठिकाणी या मुली काही गाणे म्हणतात आणि ते गाणे म्हणत मग नंतर तांड्यामध्ये प्रत्येक घरी जातात, प्रत्येक घरी जाऊन म्हणजे गाणे म्हणत प्रत्येकाच्या घरी जातात। प्रत्येक घरातले माणसं जे बुजुर्ग मंडळी त्यांना गूळ देतात प्रसाद म्हणून आणि त्यांच्या जो काही दिवाळीची पंथी त्याच्यामध्ये काही दक्षिणारूपी काहीतरी कॉईन किंवा नाणे टाकतात आणि त्यांना भरभरून असा आशीर्वाद दिला जातो। हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम होतो रात्रीच्या टायमाला, कारण त्या दिवशी अतिशय म्हणजे काळी अमावस्या आहे। अमावस्याच्या दिवशी अंधार असतो, कोणत्या प्रकारचा उजेड नसतो। अशा अंधारा रात्रीमध्ये की एक प्रथा आहे की आम्ही असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची प्रथा आहे। जो समाज अंधारात खितपत पडलेला त्याला प्रकाश कसा दाखवता येईल, प्रकाशाकडे कसं नाही, हा एक आदर्श या समाजाकडून इतर समाजांना सुद्धा घेण्यासारखा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर उद्याचा दिवस जो आहे तो गोधन पूजा, म्हणजे जी गाय असतात गायचं जे शेण असतं ते प्रत्येक घरासमोर ठेवतो आणि त्याची पूजा केली जाते। म्हणजे गोधनाची पूजा केल्यानंतर बा ही जी गाय आहे किंवा हिचं जे शेण आहे हिची पूजा केल्यानंतर हे म्हणजे शेतकऱ्याला भरभराट देणार, शेतकऱ्याला अन्नधान्य पुरवणार, हीच गोमाता खरी माता आहे। अशा पद्धतीचा उद्या सुद्धा दिवसभर आमचा कार्यक्रम चालू राहतो। त्यामध्ये शेतातले जे काही जंगली फुलं आहेत म्हणजे आमच्या या भाषेमध्ये लांबडा, त्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे भाषेमध्ये नाव आहेत, ते आणून त्या ठिकाणी त्याची पूजा करून त्या प्रत्येकाच्या घरासमोर पूजा करून आणि नंतर उपास जो केलेला, आजपासून मुली उपास करतात, उद्या सगळी पूजा झाल्यानंतर तो उपास सोडला जातो। नक्कीच अजून काही बांधव आहे, कोणाकडे मेरा मागायचा? आज आपण तांड्यामध्ये नायकाकडे मेरा मागतो अशी पद्धत आहे, आज कोणाकडे मेरा मागणार आहात? आजचा मेरा जो आहे
आम्ही तांड्यामध्ये पद्धत अशी आहे की आमचा बंजारा समाजाच्या अविवाहित मुली आहेत तो नायकाकडे त्यांचा हक्क मागतात, तांड्याला त्यांचे हक्क मागतात. आणि आजचा जो मेरा आहे, आजचा मेरा आम्ही हा जिल्ह्याचा नायक जो असतो, कलेक्टर असतो आमच्या भाषेत, आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हा जिल्हाधिकारी मॅडमला आमचा मेरा जो की 79 वर्षात त्यांनी आमचा मेरा रोखून ठेवलेला 79 वर्षाचा आमचा हक्क त्यांच्याकडे आहे, तो हक्क आज आम्ही एसटी आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्याकडून हा हक्क आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आमच्या अविवाहित मुली त्यांच्याकडून 79 वर्षाचा हिशोब आज त्यांच्याकडून हा मेरा मागण्याची पद्धत, हा मेरा आम्ही त्यांच्याकडून आज मागणार आहोत. नक्कीच जालन्यामध्ये एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आता आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या 4 दिवसापासून विजय चव्हाण या तरुणाचं जे आहे ते उपोषण सुरू आहे आणि आज बंजारा समाजाच्या वतीने उपोषण स्थळीच दिवाळी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे बंजारा समाजाच्या तरुण मुली आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एसटी आरक्षणाचा मेरा देखील मागणार असल्याचं बंजारा बांधवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.